नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे आपण मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत। चला तर प्रश्नांना लगेचच सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे? कोणाचे आहे मित्रांनो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, युवराज सिंग। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, युवराज सिंग याचं हे आत्मचरित्र आहे, द टेस्ट ऑफ माय लाईफ। ठीक आहे, एक प्रश्न आणखी विचारला जातो, तो म्हणजे प्लेइंग इट माय वे हे पुस्तक कोणाचं आत्मचरित्र आहे? तर सचिन तेंडुलकर। ऑप्शन ए आहे बघा, सचिन तेंडुलकर याचं पुस्तक आहे प्लेइंग इट माय वे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? कोणता वायू असतो गोबर गॅसमध्ये? तर मिथेन असतो। पर्याय क्रमांक सी, मिथेन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे गोबर गॅसमध्ये। ठीक आहे, या ठिकाणी गॅसवर आणखी 2-3 प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे कोणचे? तर LPGचा फुल फॉर्म विचारला जातो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असा LPGचा फुल फॉर्म आहे। त्याच्यामध्ये कोणते मुख्य घटक असतात? तर प्रोपेन आणि ब्युटेन। ठीक आहे, प्रोपेन आणि ब्युटेन हे जे दोन गॅस आहेत ते मुख्यतः असतात LPG मध्ये। ठीक आहे, LPG मध्ये। त्यानंतर आणखी 2-3 गॅस असतात, ते कोणते आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे मला LPG मध्ये। पण मुख्य कोणते असतात? प्रोपेन आणि ब्युटेन हा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये। लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असा फुल फॉर्म आहे LPGचा। त्यानंतर CNG, कंप्रेस्ड नॅचरल गॅस असा फुल फॉर्म आहे CNGचा, कंप्रेस्ड नॅचरल गॅस। ठीक आहे, याच्यामध्ये मुख्य घटक कोणता असतो? तर मिथेन। CNG मध्ये देखील कोणता मुख्य घटक असतो? मिथेन हा घटक असतो, मिथेन। ठीक आहे, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो आपण पाहिलेला आहे? मिथेन। त्यानंतर प्रश्न आहे, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? कोणते जीवनसत्व? जीवनसत्व अ। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे, अ जीवनसत्व हे डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य करते। या जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो? तर रातांधळेपणा हा प्रश्न वारंवार परीक्षेत रिपीट होत असतो। रातांधळेपणा हा अजीवनसत्व अभावी होणारा आजार आहे। या ठिकाणी ब आहे बघा, तर बेरी हा आजार होतो ब जीवनसत्वाच्या अभावाने। क आहे त्याच्या अभावाने स्कर्वी होतो। त्यानंतर ड आहे त्याच्या अभावाने हाडांचा ठिसूळपणा किंवा मुरदूस हा आजार होतो। आता या चारही जीवनसत्वांची शास्त्रीय नावे मला तुम्ही कमेंट करून सांगायची आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? काय आहे? दिलेल्या पर्यायांपैकी बघा, रक्ताचे शुद्धीकरण हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे, रक्ताचे शुद्धीकरण। तर बघा, फुफ्फुस वातावरणातील ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतात आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडतात, म्हणून याला रक्ताचे शुद्धीकरण हे कार्य म्हटलं जातं फुफ्फुसाचं। ठीक आहे, तर पर्याय क्रमांक ए रक्ताचे शुद्धीकरण असं आपलं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरता त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? कोणत्या किरणांचा मारा केला जातो? गॅमा किरणांचा। मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, गॅमा किरणांचा मारा केला जातो। गॅमा किरणांचा शोध कोणी लावला हा देखील प्रश्न विचारला जातो, तर पॉल विलार्ड। ठीक आहे, पॉल विलार्ड याने गॅमा किरणांचा शोध लावलेला आहे। या ठिकाणी बीटा किरणे आहेत बघा, बीटा आणि अल्फा या दोन्ही किरणांचा शोध लावलेला आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड। ठीक आहे, हा देखील प्रश्न विचारलेला आहे, अर्नेस्ट रुदरफोर्ड नाव लक्षात ठेवायचे, अल्फा बीटा किरणांचा शोध लावलेला आहे। UV म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट। ठीक आहे, या किरणांचा शोध कोणी लावलेला आहे? तर जोहान रिटर। ठीक आहे, जोहान रिटर याने UV किरणांचा शोध लावलेला आहे। आपलं मूळ उत्तर आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तेल्या तांबोळ्यांचे पुढारी। ठीक आहे, लोकमान्य टिळक यांना ओळखलं जातं। पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे। लोकमान्य टिळक याबद्दल कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते पाहूया बघा। जहाल गटातील नेते आहेत लोकमान्य टिळक, हे जहाल आणि मवाळ गटापैकी जहाल गटातील नेते आहेत। स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही चतुर्सूत्री कार्यक्रम जो आहे तो लोकमान्य टिळक यांनीच सुरू केला होता। गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांचा विचारला जातो वारंवार, जो त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला होता। मंडालेचा तुरुंग सध्या कोणत्या देशात आहे कमेंट करून सांगायचं आहे। लोकमान्य टिळकांचा जन्म विचारला जातो
23 जुलै 1856, ठीक आहे, 23 जुलै 1856ला लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला आहे. कुठे? तर रत्नागिरीमध्ये. त्यांचा मृत्यू झालेला आहे 1 ऑगस्ट 1920ला. 1 ऑगस्ट 1920ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. भारतीय असंतोषाचे जनक कोण असा प्रश्न विचारला जातो, तर लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत. त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र विचारले जातात. त्यांनी केसरी हे मराठीत आणि मराठा हे इंग्रजीत केलेलं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. कधी? तर 1881मध्ये. 1881मध्ये सुरू केले वृत्तपत्र केसरी व मराठा. केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र. ठीक आहे. एवढे महत्त्वाचे प्रश्न लोकमान्य टिळकांवर रिपीट होत असतात. या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचं शिल्पकार म्हटलं जातं. त्यानंतर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हटलं जातं. हा प्रश्न देखील वारंवार रिपीट होत असतो. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण? तर महात्मा फुले. महर्षी कर्वेंना कोणती पदवी असेल तर ती तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहे. त्यानंतर प्रश्न आहे रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? कोणते कार्य करते? तर ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते रक्तातील हिमोग्लोबिन. याच्यामुळेच रक्ताला लाल रंग प्राप्त झालेला असतो. हा देखील प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. रक्ताला कशामुळे लाल रंग प्राप्त होतो असा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षीच. तर हिमोग्लोबिनमुळे प्राप्त झालेला आहे आणि याचं कार्य आहे ऑक्सिजन वाहून नेणे. त्यानंतर प्रश्न आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? कितव्या? 15व्या राष्ट्रपती आहेत. आदिवासी जमातीमधून आहेत. संथाल ही त्यांची जमात आहे. ठीक आहे. संथाल 15व्या राष्ट्रपती आहेत भारताच्या द्रौपदी मुर्मू. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रात नाही? कोणता नाही? तर या दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक बी नागार्जुन सागर हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्रात नाही. तर हा जो प्रकल्प आहे नागार्जुन सागर हा आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर कृष्णा नदीवर बांधलेला प्रकल्प आहे. कोणत्या? दोन्ही राज्यांमध्ये, तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. कृष्णा नदीवर बांधलेला हा प्रकल्प आहे. या ठिकाणी जायकवाडी जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला आहे. कोयना आहे तो सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर आहे. येलदरी हा जो आहे तो पूर्णा नदीवर आहे परभणी जिल्ह्यात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमधून कोणती नदी वाहते? कोणती नदी वाहते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक ए गोदावरी. ठीक आहे. सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमधून गोदावरी नदी वाहते. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो मला कमेंट करून सांगायचं आहे. या चारही नद्यांचा उगम मला कमेंट करून सांगा पर्यायामध्ये असलेल्या. त्यानंतर प्रश्न आहे भाववाढीमुळे पैशाचे मूल्य डॅश डॅश. ठीक आहे. तर भाववाढीमुळे पैशाचे मूल्य हे घटते. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेशमध्ये आहे डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय दंड संहिता 1860 या ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे? भारतीय दंड संहिता 1860 याच्या जागी आता भारतीय न्याय संहिता 2023 पर्याय क्रमांक सी हा जो कायदा आहे तो अंमलात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता 2023. भारतामध्ये 3 फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये भारतीय दंड संहिता 1860 आता भारतीय न्याय संहिता 2023 म्हणून ओळखला जातो. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आता नागरिक सुरक्षा संहिता 2023 म्हणून ओळखला जातो. त्यानंतर भारतीय पुरावा कायदा 1872 हा आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणून ओळखला जातो. या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी केव्हा झाली असा प्रश्न गेल्या वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला आहे. तर 1 जुलै 2024 पासून या तिन्ही नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी झालेली आहे. यावर्षी देखील हा प्रश्न पडणार आहे. ठीक आहे. 1 जुलै 2024 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. जुनं नाव आणि नवीन नाव कायद्याचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1942च्या चले जाव चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन
बातम्या प्रसारित करण्यासाठी कोणी सुरू केलं, कोणी केलेलं आहे, तर वरील सर्व, पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे योग्य उत्तर असणार आहे. विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी, बाबूभाई ठक्कर यांनी हे सिक्रेट रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं. एक उत्तर आणखी लक्षात ठेवायचं आहे, उषा मेहता. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला उषा मेहता हे देखील उत्तर बरोबर असणार आहे. पण विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी, बाबूभाई ठक्कर हे देखील त्यामध्ये समाविष्ट होते. हा गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे आणि उत्तर वरीलपैकी सर्व हेच देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा. कधी झालं होतं? 13 एप्रिल 1919ला झालं होतं आणि अधिकारी होता डायर, जनरल डायर. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी 13 एप्रिल जनरल डायर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं. पंजाब राज्यातील अमृतसर येथील जालियनवाला बागेत झालेला आहे. काय झालं होतं तर रौलेट ॲक्ट आला होता, त्यावेळी रौलेट ॲक्ट आला होता आणि त्याचा विरोध करण्यासाठी जमाव जमला होता जालियनवाला बागेमध्ये. त्यानंतर जनरल डायरने आदेश दिला अंधाधुंद गोळीबार करण्याचा, त्यामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले. अशा प्रकारे हे हत्याकांड घडलं होतं. तर 13 एप्रिल 1919 तारीख लक्षात ठेवायची आहे, जनरल डायर. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार चावल्याने, डास चावल्याने होत नाही. या ठिकाणी डास हा शब्द मिसिंग आहे. तर खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही. टायफॉइड हे योग्य उत्तर असणार आहे, टायफॉइड. ठीक आहे, टायफॉइड हा जो आजार आहे त्याचा प्रसार डास चावल्याने होत नसून एका जीवाणूमुळे होतो, त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. ठीक आहे, TB हा आजार. बाकी मलेरिया, झिका, डेंग्यू हे जे रोग आहेत ते डास चावल्याने होतात. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.